मित्रांनो, लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे। महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांमध्ये निवडणुकीचा धुरळा उडणार आहे। त्यातील काही मतदारसंघ असे आहेत जे निवडणुकीच्या आधीपासूनच ट्रेंडिंग मध्ये आहेत, जिथे उमेदवारांमध्ये मोठी चुरस रंगल्याचं पाहायला मिळणार आहे। त्यामुळे निवडणुकी दरम्यान आपण अशाच काही ट्रेंडिंग मतदारसंघांचा आढावा घेणार आहोत। ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या उमेदवाराचं जात प्रमाणपत्र रद्द होण्यासारख्या नाट्यमय घडामोडींमुळे ट्रेंडिंग मतदारसंघांमध्ये रामटेक या मतदारसंघाचाही नंबर लागतो। या ठिकाणी महाविकास आघाडीच्या रश्मी बर्वे यांच्या उमेदवाराची घोषणा झाली। नामांकन अर्ज दाखल होताच घडामोडींना वेग आला आणि रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्जच बाद ठरला। शेवटी त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांचा उमेदवारी अर्ज ग्राह्य धरला असून आता रामटेक लोकसभा मतदारसंघात श्यामकुमार बर्वे विरुद्ध शिंदे गटाचे शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्यामध्ये लढत होणार आहे। नागपूर जिल्ह्यातील नागपूर इतकाच अत्यंत महत्त्वाचा ठरणारा मतदारसंघ म्हणजे रामटेक। अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या या मतदारसंघात शिवसेनेचा दबदबा होता। पक्षफुटीमुळे तो कमी झाला। कट्टर शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या बाजूने तर विद्यमान खासदार कृपाल तुमाने आणि आमदार आशिष जयस्वाल यांच्यासह दुसरा गट शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आहे। भाजपने हा मतदारसंघ पदरी पाडून घेण्यासाठी प्रयत्न केले, पण शिंदे यांनी ते यशस्वी होऊ दिले नाही। पण भाजपने दिलेले राजू पारवे हे उमेदवार त्यांना स्वीकारावे लागले। काँग्रेसमधून आलेल्या पारवेंसाठी विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांना उमेदवारी नाकारल्यानं शिवसैनिक नाराज आहेत। त्यांची समजूत घालण्याचे प्रयत्न शिंदे करतायत। त्याचा फायदा पारवे यांना किती होतो हे पाहावं लागणार आहे। मात्र शिंदेंच्या पाठीमागे भाजपने पूर्ण शक्ती उभी केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा या मतदारसंघात घेण्यात आली। त्यामुळे बघायला गेलं तर रामटेक हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, पण महाविकास आघाडी हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आला। यामुळेच ठाकरे गटासोबत असलेल्या कार्यकर्त्यांची भूमिका कशी असेल, त्यांची मदत शिंदे गटाला होते का, यावर बरीच गणितं अवलंबून आहेत। दुसरीकडे काँग्रेसला सुरुवातीपासूनच या मतदारसंघात अडथळ्यांची शर्यत पार करावी लागतेय। काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या कट्टर समर्थक व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मी बर्वे यांचं नाव उमेदवार म्हणून निश्चित झाल्यापासून त्यांच्या जात प्रमाणपत्राचा मुद्दा उपस्थित केला गेला। याबाबत त्यांच्या तक्रारीची सरकारनं तत्परतेने दखल घेऊन प्रमाणपत्र अवैध असल्याचा निर्वाळा पडताळणी समितीने दिला। त्याचा आधार घेऊन बर्वे यांची उमेदवारी रद्द झाली। त्यामुळे ऐनवेळी काँग्रेसला उमेदवार बदलावा लागला। बर्वे यांच्याबाबत एकामागून एक घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना मतदारांमध्ये म्हणजे विशेषतः महिलांमध्ये निर्माण झाली। एका महिलेला जाणीवपूर्वक निवडणूक रिंगणातून बाद करण्यात आल्याचा बर्वे यांनी केलेला आरोप त्यांच्याविषयी सहानुभूती निर्माण करणारा ठरला। त्याचा फायदा त्यांचे पती व काँग्रेस उमेदवार श्यामकुमार बर्वे यांना होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। पण मित्रांनो, शिवसेनेच्या शिंदे गटाला ऐनवेळी विद्यमान खासदाराला उमेदवारी नाकारून काँग्रेसमधून आयात करावा लागलेला उमेदवार, पक्षफुटीमुळे खिळखिळी झालेली संघटना, उमेदवार आयात केल्यानं शिवसैनिकांमध्ये असलेली नाराजी, अशा स्थितीत शिवसेनेपुढे रामटेकचा बालेकिल्ला कायम राखण्याचं आव्हान आहे। तर दुसरीकडे ऐनवेळी जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानं उमेदवारी बाद झाल्यानं काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांना मिळत असलेली सहानुभूती, त्याचा त्यांचे पती काँग्रेसचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांना होणारा फायदा आणि विद्यमान केंद्र सरकार विरुद्ध असलेली नाराजी, या आधारावर यंदा रामटेकच्या गडावर तिरंगा फडकवण्याचे काँग्रेसचे प्रयत्न असणार आहे। वंचित आणि बसपच्या उमेदवारामुळे होणारे मतविभाजन कोणाच्या पथ्यावर पडते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं? येत्या लोकसभेच्या निवडणुकीत रामटेक मतदारसंघातून खासदार म्हणून कोण निवडून येईल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।